नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आपण मागे बरेच आपले PYQ कवर केलेले आहेत. ते तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात. तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 याचे जिओग्राफी या विषयाचे प्रश्न कवर करत आहोत. तर आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग स्टार्ट करूया. सागर चक्रीवादळ हे मे 2021मध्ये अरबी समुद्रात तयार झालं होतं. सागर चक्रीवादळाचे दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले होते. तर याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहे. तर हे दोघंही विधाने बरोबर आहे. आपलं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी डॅश इथे संशोधन करण्यात आले. तर हे तिघही जाग्यावर आपले संशोधन झालेले आहे आणि हे तिघही जाग्यावर आपल्याला या युगासंदर्भातली काही जी वस्तू असते ती मिळून आलेली आहे. तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावावर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. इथे देश दिलेले आहे आणि इथे स्थलांतरित शेतीचे नावं दिलेले आहे. तर ह्यावर आपण एक सेपरेट शॉर्ट्स बनवलेला आहे आणि रील्स पण बनवलेली आहे, जे तुम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या याच्यावर बघू शकतात. तर आपण याचं आन्सर बघूया. भारतामध्ये स्थलांतरित शेतीला म्हणतात झूम. मध्य अमेरिका मिल्पा. तुम्ही म असं पण लक्षात ठेवू शकतात. मध्य अमेरिका मिल्पा. ब्राझीलमध्ये रोका. इंडोनेशियामध्ये लडांग. तर आपलं उत्तर आहे 2. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, इथे स्तंभ अ आहे आणि स्तंभ ब आहे. तर इथे आपल्याला काही थिअरीज दिलेल्या आहे. तर आपण ते बघून घेऊया. त्याचे आपण याचे आन्सर बघूया पहिले आणि अजून दुसऱ्या काही थिअरीज आहे त्याच्याविषयी पण आपण बघूया. तर हे इथे आहे फर्स्ट आहे सॅफिड सिद्धांत, सॅफिड थिअरी. तर ते कोणी मांडला होता? ते मांडला होता सॅफिड सिद्धांत ते मांडला होता डॉक्टर बॅनर्जीने. त्यानंतर विद्युत चुंबकीय सिद्धांत ते मांडला होता आपला आल्फ व्हॅननी. तेजोमेघ सिद्धांत लॅप्लास आणि जोडतारा सिद्धांत हे लिटन. ओके, तर हे होते काही सिद्धांत आहे. त्या आपण दुसरे पण सिद्धांत त्याच्यासोबत बघून घेऊया. तर आपण पहिला तर बघितलंच आहे तेजोमेघ सिद्धांत, नेब्युलर थिअरी लॅप्लास यांनी मांडले, नेब्युलर लॅप्लास. त्यानंतर आहे जोडतारा सिद्धांत की जे लिटन यांनी मांडले. त्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे आल्फ व्हॅन यांनी मांडले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय सिद्धांत. त्यानंतर सॅफिड थिअरी की जी डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडले. आणि गॅसियस थिअरी पण कधी कधी विचारलं जातं. तर गॅसियस थिअरी मांडलं आहे की जे मांडलं आहे जीन आणि जेफ्रीनी. ओके, ही एक तुम्ही ॲड करून घ्या. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहे. तर फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी मानवी भूगोलाचे जनक आहे V.D. लाप्लास. ओके, तर याच्यामध्ये फादर ऑफ जिओग्राफी आपण पुढे पण बघून घेऊया त्यांच्याविषयी. फादर ऑफ जिओग्राफी कोण होते? हेरोडस. हेकाइटस हे कोण होते? फादर ऑफ जिओग्राफी. त्यानंतर पुढे बघूया हेरोडस की ते होते फादर ऑफ हिस्ट्री. ते होते हेरोडॉट्स. ओके, आणि फादर ऑफ सोशल जिओग्राफी ते होते ब्रुन्स.
फादर ऑफ सोशल जिओग्राफी ते होते ब्रोन्स. तर हे काही आपले हे आहे ऑप्शन पण आपण याच्यासोबत बघून घेतलेले आहे की नेक्स्ट एक्झाममध्ये जर यावर क्वेश्चन विचारण्यात आला तर तुम्हाला यायला पाहिजे. ओके, पुढे बघूया. इथे आपल्याला परत जोड्यावर प्रश्न विचारले आहे. इथे आपल्याला प्रवाहाचे प्रकार दिलेले आहे. नदी ज्या प्रवाहाने वाहते त्या प्रवाहाचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. तर कुठल्या प्रवाहाला काय म्हणतात? तर पहिला आहे अनुवर्ती प्रवाह. तर अनुवर्ती प्रवाह म्हणजे मूळ उताराने नियंत्रित झालेले प्रवाह, म्हणजे ते मूळ उताराच्या दिशेनेच वाहतात. त्यानंतर आहे प्रत्यानुवर्ती प्रवाह. तर ते खडक्याच्या नदीच्या विरुद्ध दिशेने वाहतात. अनुवर्ती वर्सेस प्रत्यानुवर्ती असं आठवण ठेवायचं. अनुवर्ती म्हणजे ते मूळ उताराच्या दिशेने वाहतात आणि प्रत्यानुवर्ती म्हणजे ते खडकाच्या विरुद्ध दिशेने वाहतात. तसंच परावर्ती म्हणजे दृश्यामधून दरी तयार करून ते वाहतात. ओके, आणि गुंफित प्रवाह म्हणजे प्रवाहाची आसपास एक जोडली जाणारी व्यूहरचना. गुंफित प्रवाह अशा प्रकारे असते. ओके, तर या प्रवाहाला म्हणतात गुंफित प्रवाह. एक व्यूहरचना तयार करते ती नदी, तर त्याला म्हणतात गुंफित प्रवाह. आपला आन्सर आहे 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. झेलम ही सिंधूची उपनदी असून आणि ती वुलर सरोवरातून वाहते. आणि सतलज ही हिंदू नदीची उपनदी असून ती दक्षिणेकडील वाहते. तर हे दोघंही विधाने बरोबर आहेत. तर आपण उत्तर ते दक्षिणकडचे आपण हे जी 5 नद्या आहे, हे चिनाब, रावी, सतलज, त्यांचे आपण उत्तर ते दक्षिणेकडचे क्रम आपण बघून घेऊया. तर फर्स्ट उत्तरेकडून आपण स्टार्ट करूया. पहिली आहे झेलम, त्यानंतर आहे चिनाब, त्यानंतर येते रावी, नंतर येते बियास आणि त्यानंतर येते सतलज. तर हे तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकतात. उत्तर येते दक्षिणेकडचा क्रम. ओके, त्यानंतर बघूया आपण पुढचा. प्रवरा व कुकडी या नदी दरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी व गोदावरी नदीच्या खोऱ्या दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगा आहेत. तर हे तिघंही विधाने बरोबर आहेत. तर आपण जस्ट एक टेंटेटिव्ह हे बघून घेऊया की पहिला प्राकृतिक रचना की कुठल्या नद्यांमधून कुठली डोंगर रांग वाहते ती. तर पहिले आहे विंध्य पर्वत. पहिले येतो सर्वात विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतरांग या दोघांमधून वाहते नर्मदा नदी. ओके, त्यानंतर सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा अजिंठा पर्वतरांग त्या दोघांमधून वाहते ही तापी नदी. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग त्यामधून वाहते नदी ही भीमा नदी. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग यामधून वाहते ही कृष्णा नदी. आणि शंभू महादेव डोंगररांग आणि चिखोडी टेकड्या यामधून वाहते कृष्णा नदी. आणि चिखोडी नंतर वाहते ही तुंगभद्रा नदी. चिखोडी नंतर वाहते तुंगभद्रा. ओके, तर हे आपण लक्षात ठेवू शकता. जनरली ह्या क्रम अनुसार आपल्याला क्वेश्चन विचारले जातात परीक्षामध्ये. तर पहिला आहे विंध्य पर्वत.
की विंध्य पर्वत आणि सातपुड्यामधून वाहते नर्मदा नदी, सातपुडा पर्वतरांग आणि सातमाळा पर्वतरांगमधून वाहते तापी नदी, आणि सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाटमधून भीमा नदी, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवमधून कृष्णा नदी, सॉरी आपलं इथे चुकलं आहे, सातमाळा पर्वतरांग आणि हरिश्चंद्र पर्वतरांग याच्यामधून वाहते ही गोदावरी नदी, हिच्यामधून वाहते गोदावरी नदी, हरिश्चंद्र आणि शंभू महादेवमधून वाहते भीमा नदी, शंभू महादेव आणि चिकोडीमधून वाहते कृष्णा नदी, आणि चिकोडी डोंगर रांगाच्या नंतर तुंगभद्रा नदी वाहते. तर तुम्ही हा क्रम लक्षात ठेवू शकतात. याचा आन्सर आहे आपले सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानंतर बघूया, वळ्यांवर प्रश्न विचारलेला आहे, फोल्ड्सवर प्रश्न विचारला गेलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर बघूया, एकनत वळ्या म्हणजे मोनोक्लिनल फोल्ड म्हणजे एक भुजा बंद व दुसरी लंबवत. ओके, आठवण ठेवण्यासाठी एक भुजा मंद आणि दुसरी लंबवत. समनंत वळ्या म्हणजे दोन्ही भुजा एकमेकांना समांतर बाजूनी झुकलेल्या. ओके, समनत म्हणजे समांतर वळ्या. त्यानंतर परिवलित वळ्या म्हणजे दोन्हीही भुजा समांतर व भ्रूपृष्ठासही समांतर असतात. आणि प्रतिवलित वळ्या म्हणजे एक भुजा मंद आणि प्रतिवलित वळ्या म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली असते. ओके, तर आपला आन्सर येतोय 3. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर खालीलपैकी विधाने भाबर मैदान प्रदेश बाबत बरोबर आहेत ते ओळखायचे आहेत. ओके, तर मी तुम्हाला याच्यामध्ये एक दाखवते. भाबर मैदान प्रदेश, भांगर मैदान प्रदेश आणि तराई मैदान प्रदेश कोणाला म्हणतात? तर हा हिमालय आहे, हिमालय डोंगररांगा. इथून नदी वाहत येते, ही नदी आपली नदी वाहत आली. तर ही डोंगररांगामधून वाहत जेव्हा येते आणि ती जेव्हा मैदानी प्रदेशमध्ये प्रवेश करते, तर तेव्हा ती तिच्यासोबत जे काही दगडगोटे, गाळ हे सर्व घेऊन येते. ती या मैदानी प्रदेशमध्ये इथे साचते. तर या मैदानी प्रदेशला म्हणतात भाबर मैदानी प्रदेश. तर हा जो मैदानी प्रदेश असतो तो म्हणजे दगडकोट्यांनी व्यापलेला असतो पूर्ण, की जो पिकांसाठी योग्य नसतो, उपयुक्त नसतो आणि पिकांसाठी तो उपयुक्त नसतो मेन तर हे. आणि तिथे छोट्या छोट्या नद्या पण मोठ्या प्रमाणामध्ये अदृश्य होतात. तर ही नदी या दगडगोट्यांच्या खाली अदृश्य होते आणि ती जमिनीच्या खालून वाहू लागते. ओके, ही नदी दगडगोट्यांच्या प्रदेशामध्ये अदृश्य झाली आणि ती जमिनीच्या खालून वाहू लागली. तर जमिनीच्या वरती इथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. तर ह्या प्रदेशाला म्हणतात तराई प्रदेश. हा तराई प्रदेश खूपच फळद्रूप असतो. याच्यामध्ये खूप घनदाट असे झाडं असतात आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हा तराई प्रदेश हा अत्यंत जैवविविधतेने व्यापलेला असतो. तर त्यानंतर नदी पुन्हा जमिनीवर येते आणि ती वाहू लागते आपल्या नॉर्मल याच्यावर, आणि ती साईडमध्ये आपला गाळ साचते. तर हे जो गाळ साचला त्याला म्हणतात जुन्या गाळ्याचा प्रदेश त्याला म्हणतात भांगर. हे तुम्ही भंगारवरून पण लक्षात ठेवू शकतात, भांगर असं की जुन्या गाळ्याचा प्रदेश. तर हे होतं भाबर मैदानी प्रदेश, तराई मैदानी प्रदेश आणि भांगर मैदानी प्रदेश. तर आता पुढे बघूया आपला क्वेश्चन की सछिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्याने छोट्या नद्या या अदृश्य होतात भाबर मैदानी प्रदेशमध्ये. तर ए बरोबर आहे. भाबर पट्टा हा पिकासाठी उपयुक्त आहे, हे चुकीचं आहे. भाबरमध्ये
सर्व दगडगोटे असतात आपण आता बघितले. तर हा मैदानी प्रदेश हा पिकांसाठी उपयुक्त नसतो. भावरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक हे पशुपालन करणारे गुज्जर असतात. तर हे बरोबर आहे. का बरं का तिकडे पशुपालन होऊ शकतं, तिथे आपण पीक घेऊ शकत नाही. तर ए आणि सी बरोबर आहे. आपलं उत्तर आहे 3. पुढचं बघूया. महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने बघा. मृदाधूप ही शेती पुढील अत्यंत गंभीर समस्या आहे. बरोबर आहे. नदीपूर, जंगलतोड आणि निर्बंध चराईमुळे जमिनीची धूप होते. हे पण बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होते. हे पण बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे 3. ए, बी, सी तिघंही बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. राखीव जीवावरण व जीवामंडळ हे डॅशनुसार सीमांकित करतात. ओके, तर सगळ्यात मध्ये येतो कोर, बफर झोन, कोर. त्यानंतर येतो संक्रमण कोर, नंतर येतो बफर झोन आणि त्यानंतर येतं ट्रान्झिशन झोन. संक्रमण भाग, ट्रान्झिशन झोन. तर हे झोन असतात राखीव जीवामंडळाचे. तर हे जे ट्रान्झिशन विभाग असतात त्याच्यामध्ये जर कोणाची शेती असली, काही असली तर त्याच्या शेती करू शकतात तुम्ही तिथे. म्हणजे आपण ये जा करू शकतो ह्या ट्रान्झिशन झोनमध्ये. तर त्यानंतर येतं बफर झोन. तर हे बफर झोनमध्ये जनरली सर्वांनाच जायची परवानगी नसते. याच्यामध्ये आपले काय म्हणतात ते जे सफारीज होतात, आपण जेव्हा जंगल सफारीमध्ये जातो तर याच्यामध्ये सफारी यामध्ये होऊ शकते. आणि हे त्यानंतर येतं कोर झोन. कोर झोनमध्ये कोणालाच जायची परवानगी नसते, शिवाय आपले जे वनरक्षक असतात त्यांच्याशिवाय. ओके, तर हे आहे 3 झोन. पहिला आहे मध्यवर्ती झोन, बफर झोन आणि संक्रमण झोन. आपलं उत्तर आहे 1. आता आपल्याला विचारले आहे इथे धरणे आणि त्यावर योजना. ओके, तर आपल्याला माहितीच आहे शिवसमुद्र धरण हे कावेरी नदीवर आहे आणि ते आहे कर्नाटकामध्ये. तर सी 1 आणि 4 बरोबर आहे. पुढे बघूया. ओके, तर इथे आपल्याला पठार दिलेले आहे आणि त्या पठाराचे म्हणजे कुठल्या पठाराला त्याचा आकार कसा आहे त्याच्यावर आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर पहिले बघूया ज्वालामुखी पठार. आपल्याला माहितीच आहे पहिला आहे घुमटाकार पठार की जो आहे छोटा नागपूरचा पठार. त्यानंतर आहे ज्वालामुखी पठार, आपल्याला माहितीच आहे दख्खनचा पठार. सोपानाकार पठार विंध्यचा पठार आणि गिरिपाद पठार हा शिलाँग पठार. तर आपलं उत्तर आहे 3. ओके, पुढे बघूया. पृथ्वीच्या परिपालनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असते. हे खरं आहे की प्रत्येक रेखावृत्ताची ही स्थानिक वेळ ही भिन्न भिन्न असते आणि स्थानिक वेळेची विसंगती हे दूर करण्यासाठी प्रमाण वेळ प्रसिद्धीचा वापर केला जातो. तर हे पण खरं आहे. ए आणि बी दोघंही खरं, दोन्हीही बरोबर आहेत. आपलं उत्तर आहे 1. आपली भारतीय प्रमाण वेळ आपल्याला माहितीच आहे की जे मिर्झापूर शहरातून जाते आणि ती आहे 82.5 82 डिग्री रेखावृत्तावर ती आहे. ओके, तर आपण हे 2022चे राज्यसेवाचे जिओग्राफीचे प्रश्न बघितलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.